Hello, hello. This is the my my artifact episode number 1897. आजची तारीख आहे 28 एप्रिल 2020. वाजले रात्रीचे 9:15. इतक्यात मी खूप खाऊन राहिलोय. लाईक मी म्हणजे खाण्यावर थोडं कंट्रोल ठेवलाय म्हणा. म्हणजे मी भात नाही खाऊन राहिलोय, नुसता पोळीच खात आहे. भात थोडा म्हणजे कमीच खात आहे. कमी म्हणजे जस्ट लाईक व्हेरी मच लेस. ओके. पोळ्या जास्त 3-3.5 पोळ्या खातो. काल संध्याकाळी काय झालं, सॉरी काल दुपारी मी गुपचूप खाल्ले. गुपचूप आणि आता गुपचूप याच्यामध्ये काय हे नाही, म्हणजे इट्स लाईक पूर्ण लाईफ मध्ये मी एवढे गुपचूप खाल्ले नसेल तेवढे मी या लॉकडाऊन मध्ये खाल्ले. अरे बापरे, इतके गुपचूप खाल्ले का बहुतच जास्त. म्हणजे काल 5 पॅकेट घेतले होते ऍक्च्युली. पिंटीकडे होतं, काल पार्टी झाली होती गुपचूपची, तर 5 पॅकेट वगैरे खूप जबरदस्त बनलं होतं आणि बहुत खाल्लं. धाड 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 धाड. यस. हा, माझं म्हणण्याचा उद्देश हा आहे की गुपचूप मध्ये ते आलू टाकतात. ओके, तर मी आलू पण खाल्ले. यस. सो ते आलू काय असतात, ते फुगवतात ते तुमच्या बॉडीला. म्हणजे आलू जास्त खायला नाही पाहिजे बिकॉज ऑफ दॅट. म्हणजे आलू असं नाही का आलू बहुत बेकार आहे. इट्स रिअली एसेन्शियल, या, बट नॉट टू मच एक्सेस. म्हणजे खूप जास्त एक्सेस मध्ये नको खाऊ. या, जर तुम्ही आलू खात आहेत तर या लॉकडाऊन मुळे काय होत आहे की काहीच कंट्रोल मध्ये नाही, कुछ भी नाही. येस, या लॉकडाऊन मध्ये मनाला वाटेल ते करायचं आहे. याच्यामध्ये या लॉकडाऊन मध्ये काही क्रिएटिव्हिटी नाही, काही नाही. आता मी सांगतो या लॉकडाऊनचा अर्थ आणि संडेचा अर्थ फरक काय. ओके, म्हणजे इट वॉज लाईक आता हप्ताभर आपण काम करताय 6 दिवस, आणि त्यानंतर आता आपल्याला सुट्टी पाहिजे. म्हणजे संडे आला, वी वर वेटिंग फॉर इट. या, तर संडेला सुट्टी असते आणि हे जे लॉकडाऊन आहे त्याला सुट्टीच असते. या, त्या लॉकडाऊनचा एक नॉर्मलचा 1 दिवस आणि संडेचा 1 दिवस, याच्यामध्ये फरक काय. काहीच फरक नाही रे. म्हणजे जेव्हा संडे राहते तेव्हा आपल्याला वाटेल ते आपण करतो. येस, जस्ट लाईक ये करना है, वो करना है. हे जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झालंय तेव्हापासून नाही का असं वाटतं की माझ्या लाईफला काही मिनिंगच नाही. कुछ भी नाही. येस, नथिंग. म्हणजे काही असं होऊनच नाही राहिलंय. म्हणजे स्वतःमध्ये पण काही होऊन नाही राहिलंय. ह्या म्हणजे असं माझं असं बहुत सारं असं काम आहे जे नाही का मी एकटं राहून करू शकतो, या, किंवा वगैरे या साऱ्या गोष्टी, बट मी सुरुवात पण नाही करत आहे. आणि मी स्वतःला रागून याचा काहीच फायदा नाही. येस, कुछ भी नाही. बिकॉज ऑफ दॅट की तो एक किडा असतो ना, तो क्रिएटिव्हिटीचा किडा किंवा समथिंग लाईक दॅट, की काही ना काहीतरी करायचं आहे, काही ना काहीतरी करायचं आहे, समथिंग यू हॅव टू डू ऍक्शन. तर whatever. हे कोरोना आहे ना, हे साला हे आदर्शच कोरोना आलाय. इट इज लाईक हे असं नको घेऊया. म्हणजे जे होणार आहे ते होणारच आहे.
आणि आपल्याकडे सिच्युएशन थोडी चांगली तरी आहे या इंडियामध्ये, म्हणजे अदर कंट्रीज मध्ये किंवा अमेरिकेमध्ये गे तिथे तर खूप जण म्हणतात या लॉकडाऊनचा फायदा घ्या, लॉकडाऊनचा फायदा घे वगैरे वगैरे. बट आता मीच म्हणता नाही, आय जस्ट लाईक जे वाटेल ते कर. आय जस्ट डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. या खायचं खा, प्यायचं पी, तुला जे पाहायचंय ते पहा, पिक्चर पहा, नेटफ्लिक्स पहा, जे पाहायचं. या लॉकडाऊन मध्ये तुला हर तरह की सूट आहे. या इवन समजा तू आर्टिफॅक्ट जरी रेकॉर्ड नाही करत ना, नो वन विल केअर. या इट जस्ट लाईक आय डिडंट केअर. कारण हे जरी सुट्टी जरी असली तरी मी मजा तर करून राहिलाय, बट मी बाहेर निघून नाही राहिलाय. इज ओनली थिंग. कारण सगळेच जण घरी आहे. तुझा प्लॅन का राहणार? प्लॅन जोपर्यंत असा आहे की जोपर्यंत आपलं हे होत नाही, म्हणजे लॉकडाऊन जोपर्यंत खतम होत नाही तोपर्यंत काहीच प्लॅन नाही. जसं लॉकडाऊन सुरू झालं, ऑफिस सुरू झालं वगैरे वगैरे, त्यानंतर मग आपण प्लॅन हळूहळू एक्सिड होईलच. बट टिल देन काहीच प्लॅन नाही. कारण इथे खूप साऱ्या गोष्टी मॅटर असते. फर्स्ट ऑफ ऑल जर कोरोना मुंबईत आहे, या मुंबईमध्ये इंडियापेक्षा सर्वात जास्त केसेस आहे. ऑलमोस्ट म्हणजे 30,000 केसेस इंडियामध्ये आहे. तर त्याचा करीब 12 या 15% हिस्सा म्हणजे जस्ट लाईक 7 ते 8,000 रुपये, 5,000 लोक ओनली मुंबईचे आहेत. आणि मी विचार करतोय, मी पण आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये काय सांगू काय नाही. या बस तो पुशअप वाला जो फॅक्टर आहे ना, जो माझ्या आतमध्ये नेहमी राहतो, तो या लॉकडाऊन मध्ये कम्प्लिटली अब्सेंट आहे. जस्ट लाईक दॅट्स इट. इज इट? दिस इज द एंड. मी 2 दिवसानंतर आर्टिफॅक्ट एपिसोड का करून राहिलोय? आय जस्ट लाईक आजही मला काय आर्टिफॅक्ट एपिसोड करायची काही गरज नाही. काही होऊन नाही राहिलं या. इट्स नथिंग एल्स. माझ्या रूमवर कपडे कसे असन का असन प्रॉब्लेम आहे. दिस इट. थँक्यू.